स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये। आज म्हणजे काल सकाळपासूनच जोरदार पाऊस चालू होता। आत्ता कुठं 5-10 मिनटं अगोदर थांबलाय। जस्ट निघालोय गॅरेजवरती, कारण की बरेच वेळा कॉल आले होते ये म्हणून। DSला काहीतरी शूट करायचं इरकला त्याच्या गॅरेजचा वगैरे, तर जाऊन बघूया काय आहे नेमकं। त्यांच्या गॅरेजची एंट्री बघा, पूर्ण पीनट बटर झालंय। त्या दिवशी 2-3 दिवस अगोदर तर मी R15 फुल फोम वॉशिंग वगैरे घेऊन आलो आणि इथं येऊन परत करा। हे तर काहीच नाही। आता मेन पीनट बटर इथे जे क्रीमी असतं ना, कॅमेरा ठेवा वाटतंय, पडलं तर काम व्हायचं याच्यात, लखपतीत होऊन जाईल। हे मला बोलवलं इथं 2 वेळा कॉल केले सकाळपासून, ये आणि इथून गायब झालाय। बाईचा नाद, लय व्याकर बाईचा नाद। काय म्हणणं आहे साहेब तुमचं? पक्के म्हणलं 5 मिनिटात येतो, अजून येतोय। मी तो हिंजवडीवरून आलो, मी सकाळी येतो म्हणलं, पाऊस चालू होता कंटिन्यू, त्यामुळे काही जमलं नाही, पण आता आलो 7ला। हे कट करतो, त्याच कारणामुळे मी CNG गाड्या घेत नाही। एवढी लाईन काय करावं माणसांनी, गरिबांनी काय करावं। CNG किती झाले रे प्राइस CNGची? 80 रुपये। आम्ही बघत पण नाही, डायरेक्ट 105 रुपयाचं पेट्रोल टाकतो आणि 20 किलोमीटर हिंडतो। 4 व्हीलर घ्यायची तर CNG नाही, 20 किलोमीटर। ऑफिसला जावं लागतं ना, लांब आहे थोडस, त्यामुळं घ्यायची तर पेट्रोल आणि डिझेल। एवढं 4 व्हीलर मध्ये हिंडणार आहे, बघायला जायचंय तुमच्याकडे 4 व्हीलर खरंच बघायला जायचं आपल्याला। स्कॉर्पिओ बघू, नाही तर रे ना दुसरी क्रेटा बघू कसं काय, कारण की सध्या वाघाला कारची गरज आहे। इम्रान ऑटोला आता सध्या इंटरनॅशनल लेवलला न्यायचं काम चाललेलं आहे आम्हाला। ॲडव्हर्टाईज वगैरे करणारे मोठ्या लेवलला, डायरेक्ट जे दुबईचे वगैरे गाड्या असतात त्या पण आल्या पाहिजे, त्यांची पण सर्व्हिसिंग करू आपण। सध्या कोणती गाडी? स्विफ्ट नाही लावडे, एकटा काहीतरी सांग। जस्ट आलोय आता वॉक्सवॅगनच्या शोरूमला, कारण की मला आवडती वर्टस, पण आमच्या मॅडमला सेडन नाही लागत, XUV लागते। तर काय बघू, दोन्हीपैकी कोणती जी आवडेल ती पाहता येईल। आणि आलं प्रेसची गाडी आमची, काय झालं की आम्ही डायरेक्ट प्रेसवरती जातो। हॅलो, तुम्हाला कशी वाटली कार आपली म्हणजे अजून होणारी ही नाही आवडत तुम्हाला? या लेवलची जर घ्यायची म्हणली तर मग दुसऱ्या जे आपल्या टोयोटाचे वगैरे आहेत ते पाहता येईल। हे नाही मला एवढे आवडली। ची घ्यायला आलो, तीच वर्टस बुक करून घरी घेऊन जाऊ आजच। काय म्हणणं तुमचं? सायलेलाही आवडली वर्टसची। आपल्याला बेसलाईन मॉडेल आहे, ह्याच्यामध्ये एक 18,000 ॲड केले तर सनरूफ वगैरे ॲड होईल। मला वाटतं त्या मॉडेलसाठी आपण पाहू, कारण की ह्याच्यामध्ये डिजिटल मीटर वगैरे काहीच नाहीये। आता क्रेटाच्या शोरूमला चाललं, एकदम तिन्ही शोरूम शेजारीचे। पहिले वर्टसचं म्हणजे VW, त्याच्यानंतर MG, त्याच्यानंतर हे ह्युंडाई चेक करू। ह्युंडाई याला क्रेटा जास्त आवडते। पुढे गेला सायलेला, तो टेस्ट ड्राईव्ह येईल ती बसलो याच्यानंतर। पण हा कलर काय मला एवढा खास वाटत नाही। ह्याला XUV म्हणतोय, वाटते चांगलं वाटतं, पण प्रीमियम ती वाटत होती रे। XUV ही महिंद्रा मध्ये आहे, आणि SUV म्हणजे SUV फुल फॉर्म सांग, चल सांग ना। लय बोलतोय, मला करेक्शन करतोय। हा चांगली गाडी आहे तशी, पण ह्याच्यामध्ये ही मॅन्युअल व्हेरियंट आहे ॲडव्हेंचरचं। 2 कन्फ्युजन आहे याच्यामध्ये, की जी म्हणजे एक SUV घ्यायची का सेडन। मला तर सेडन आवडते, पण आमच्या घरी SUV पाहिजे नाही। आपण क्रेटा पाहायला आलो होतो। कोणतं मॉडेल पाहिलं आपण? मॉडेल बघितलं, एक नंबर। त्याच्यामध्ये मला तर वाटलंच नाही ते बेस मॉडेल आहे, कारण की त्याच्यामध्ये पूर्ण होतं, आणि 1.25 लाख टाकून आपण टॉपपर्यंत निघू शकतो, कारण की त्याचे 17 इंची टायर्स वगैरे 17 इंची होते। ते चेंजेस करणार फक्त 1.25 लाख आपलं सगळं स्टॉक इथे ठेवलेलं असतं काय। माझ्या बड्डेसाठी सरप्राईज लोकेशन पाहायला मलाच पाठवलंय, ते पण कासर झालंय। इकडं तर असा पाऊस चालू असतो ना, सध्या थोडासा पाऊस चालू झालेला आहे, आणि एकदा चालू झाला की तो थांबत नाही। आम्ही ज्या ज्युपिटर आणली होती आज मी, त्याच्यामध्ये छत्री वगैरे सगळं होतं, तीच ठेवून आले। अशी टाकायची का? चेंज करू। ही गाडी अगोदरचं मॉडेल आहे, आपलं नंतरचं मॉडेल येणार आहे, लवकरच येईल। पण याला XUV ह्याच्यामध्ये जायचं, महिंद्रामध्ये जायचं ना, ते एकदा चेक करू। काय सगळं ऑप्शन चेक केले पाहिजे, नंतर असं वाटलं पाहिजे की अरे हे राहिले ते राहिले। लास्टच्या कासर जायचे, एकदम लास्टच्या हॉटेलला आहे केरॉक्स मध्ये, नाही त्याचा फुल वारा चालू आहे। अगोदर पण आलेलो 4-5 वेळेस। इथं मस्त वातावरण असते, एकदम थंड हवा, चिल्ड। इथं लोकेशन वगैरे काही चेंजेस तर गेलेलं वाटत नाही। चिखल विकल पडला इथे, दुसरं तर काय नाही, फक्त त्यांना विचारायचंय डेकोरेशन वगैरे आणि निघायचं। थोडं तर भिजणारच असायला भाऊ, जो पाऊस येतो ना दूर चुरचुर मुरमुर, त्याच्यामध्ये थोडंफार तर भिजणार, कारण की रोड पण एक नंबर आहे।
मोठीच काय होय, अरे हा खड्डा बघ. तू चालतंय स्टँड सलावशील नाही नाही भिजलं. ट्रेंड आहे मी, वेल ट्रेंड आहे. कसं आहे सीन? ट्रेन पावसामध्ये अडकलोय. सायला आपल्याला बाहेरचं खाणं बंद करायचं. ते याच्यावाला शोरूम मला विचारलं मला वय किती आहे. मी लांब होते सांगितलं 25. ते 25 आहे वाटत नाही. ते काते बिते घरची याला विचारले पण म्हणते मी पण 25 आहे. डाएट चालू केलं पाहिजे. वाघाला परत डाएटवर येण्याची गरज आहे. सध्या पाऊस जोरदार चाललाय. निघायची गरज नाही. तू चालव, मी मागं लपून बसलोय. नाही मी नाही चालू ना. मी तिकडून आलोय का येऊन एवढं लांब चालत चालतच आलोय. असं होय चालते चालू